आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, भाऊजी आतमध्ये येत ताई. त्यांना बोलू. बोला. अरविंदला बाहेर बोलू. भाऊजी, भाऊजी बाहेर या ना. तुझं काय चाललं होतं? शिळोबाच्या गप्पा. ही बाई इतकी मोठी कधी झाली रे, जिला आजपर्यंत आम्ही पाण्यात पाहिलं. तिच्या समोर आता मान खाली घालून व्यवहार करायचा आम्ही. यशोधरा, असं काय बोलतेस तू? आणि ही बाई काय चाललंय तुझं? यशोधरा, ती माझी सख्खी बहीण आहे. स्वतःच्या कर्तबगारीवर तुझी मदत न घेता एवढा मोठा बिझनेस हँडल करते ती. तुझ्या सांगण्यावरनं त्या कुटुंबाशी संबंध तोडले मी. माझ्या स्वतःच्या कुटुंबाशी संबंध तोडले मी तुझ्या सांगण्यावरून. आणि आज ती तुझ्या बरोबरीने काम करते. अशी कशी काय वागू शकतेस तू यशोधरा तिच्याशी? ते बघ यशोधरा, परक्या माणसाबरोबर डील करण्यापेक्षा हे आपल्या फायद्याचं आहे. नातं बाजूला ठेवून बिझनेसचा विचार केलास ना, तो फार बरं होईल. हे बघ अरविंद, आम्हाला हे बघ यशोधरा, हे डील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मखिजाला तू शब्द देऊन मोकळी झालीस. हा शब्द आपण पाळला नाही ना, तर त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल. हो, कळलं तुला? यशोधरा, बिझनेस करताना शांत डोक्याने निर्णय घ्यायचा असतो. हे तुला नव्याने सांगण्याची गरज आहे का? तर ज्या पद्धतीने त्या ताईचा इन्सल्ट करून तू बाहेर आलीस, हे योग्य आहे का? सांग ना मला. चल थांब, तुम्ही येऊ नका. आय विल हँडल. हे बघ, काही झालं तरी शेवटी तुझी बहीण आहे ती. व्यवहारात इमोशनल डिसिजन्स नको आहेत आम्हाला. ताई, मी येतो. कशाला? यू डोंट थिंक आय कॅन हँडल इट? दे. ये. मला माहित होतं की तू परत येणार, कारण तुझं डील तुला जास्त महत्वाचं आहे. पण तू घाबरलीस. तुला असं वाटलं की तुझं पितळ जगासमोर आता उघडं पडणार. तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावलंस हे जगासमोर येणार. आणि आता मी ही डील करायला आलेले आहे की माझ्या मुलाला परत घेऊन जायला आले आहे, याचीच भीती वाटली ना तुला? म्हणून पळालीस, राईट? यशोधरा, पाणी घे. अगं, मिनरल वॉटरच आहे, घे. हे बघ. नो. आज मी बोलणार आहे, तू ऐकणार आहेस. सतत आपल्या बोलण्याच्या सवयीला जरा लगाम घाल. अगं, घाबरू नकोस. मी काहीही करणार नाहीये, फक्त शांतपणे बोलणार. आठव, तू काय काय केलेस.
अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. नाही नाही अरे माझं बाळ काय करते? हा मुलगा माझा आहे. यशोधरा, तू जेव्हा माझ्या गरीब भावाशी लग्न केलंस, अरविंदशी लग्न केलंस, तेव्हाच तुझं पाणी मी जोखलं होतं. हे लग्न आम्हाला मान्य नव्हतं, पण तुझ्या वडिलांना अरविंद नाही म्हणू शकला नाही. त्यांचं खूप प्रेम होतं अरविंदवर, विश्वास होता. लग्नानंतर तू अरविंदला आमच्यापासून तोडलंस. आम्ही गरीब होतो, आम्हीही संबंध वाढवले नाही. पण अक्षयच्या जन्मानंतर तुला पुन्हा दिवस गेले आणि तुला अचानक आमचा पुळका आला. तुला कल्पना नसेल, पण तुझा हेतू माझ्या लक्षात आला होता. मलाही दिवस गेले होते, पण जबरदस्तीने तू माझं नाव तुझ्याच हॉस्पिटलमध्ये टाकलंस. त्या राजेशाही थाटाची आमची ऐपत नव्हती, पण खर्च तू केलास आणि तुझ्याच जवळ मला ठेवलंस. कारण तुला तुझा हेतू साध्य करायचा होता आणि तो तू साध्य केलास. तुला मुलगी नको होती, तुला मुलगा हवा होता. पण मुलगा मला झाला आणि मुलगी तुला. तू माझ्याकडून माझा मुलगा हिसकावलास. मी त्यासाठी विरोधही केला, पण तू माझ्या मुलाला, अरविंदला आणि संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिलीस. पण मला माझा मुलगा असणं फार महत्वाचं होतं आणि म्हणून मी माझा मुलगा तुला दिला आणि तुझी मुलगी तू माझ्या पदरात टाकलीस आणि आमच्याशी कायमचे संबंध संपवलेस.